करण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय दिलीप गोडे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर किपरच्या भूमिकेमध्ये विलास गोडे पाहायला मिळत आहेत. पाहूया पहिल्या चेंडूवरती आक्रमण फील्डच्या वरतून स्क्वेअरच्या रिझल्ट मध्ये पहिल्या चेंडूवरती दणदणी देतोय चौकार. आघात चांगले झालेला आहे, बोनी चांगली झालेली आहे. असं म्हटलं जातंय जरा बोनी तुमची चांगली होते तर धंदा तुमचा चांगला होतो, परंतु क्रिकेटचा खेळ आहे मित्र हो, कधीही काही घडू शकतोय. आपण उल्लेख केला होता की विकेट किपरच्या भूमिकेमध्ये विलास गोडे आहे आणि खऱ्या अर्थाने आज त्यांचा वाढदिवस आहे. तर आमच्या सर्व पॅनलच्या माध्यमातून या आयोजन टीमच्या माध्यमातून समस्त भिवंडी तालुक्याच्या क्रिकेटच्या माध्यमातून आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पुढील चेंडू पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्लोचा मारा या ठिकाणी ठेवला. सेपल झाले होते, क्रॉस झाले होते आणि हुक करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता. हुकचा फटका मात्र हुकला गेला आणि डॉटची या ठिकाणी झाली समाप्ती. धावसंख्या स्थिर राहिली. ज्या पहिल्या चेंडूवरती आल्या होत्या 4 धावा. संतोष जोशी सर आपण पाहू शकता पेशाने शिक्षक. यावेळेस आता मात्र आपण पाहतोय की एक चांगला फटका जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तोही फसला गेला आणि या ठिकाणी पाहतोय आपण निर्धावची पुन्हा एकदा होते सांगता. गोलंदाज दिलीप गोडे कमबॅक करतोय पहिल्या चेंडूवरती चौकार लागल्यानंतर. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न होता हवेमध्ये चेंडू, परंतु या ठिकाणी पाहतोय आपण सिंगलने खेळ रोटेट होते. सुरुवात चांगली होते त्यावेळेस येणारा काल तुमच्यासाठी चांगला असतो असं नेहमी म्हटलं जातंय, बट या ठिकाणी आपण पाहिले क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला जो खेळ ज्याला म्हटला जातं, कधीही काय होऊ शकतो. जसा माणसाचा जीवडा हा पाण्याचा बुडबुडा कधीही फुटू शकतो, तसाच खेळ कधीही बदलू शकतो, काही सांगू शकत नाही आहे. गुड अँड वेल गोलंदाजीची कामगिरी इथेही पाहू शकता. कटरचा हा चेंडू टाकला जातोय, चेंडू बाहेरच्या दिशेने बोलला जातोय. क्या बात आहे, दिलीप घोडे दाखवून देतोय हम है ना. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी प्रेशर वाढवलं होतं, दडपण वाढवलं होतं, परंतु कमबॅक केलं. धक्क्याने माणूस सुधारतोय आणि चौकाराचा धक्का मात्र कमबॅक करून देऊन जातोय. धावसंख्या 5 या अंकावरती पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा यावेळेस स्लो ठेवला होता. आता गॅप आहे, थांबेल का चेंडू पाहूया. अचानक फ्रेम मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि त्याच दरम्यान शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 धावा. 2 धाब्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धाव फलकावरती बिन बाद संत सावध सुरुवात 7 या अंकावरती लागली गेली आहे. सागर पाटील सन्मानी आपण पाहू शकता. करता धरता सर्व फॅन टीम जय हनुमान 40+ गोवे आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026 हे महापर्व आहे. गर्व वाटेल असं भगवमय वातावरणामध्ये आयोजन केलं गेलं आहे. स्पर्धेचा आगाज सुरुवात उद्घाटनीय मॅच मैदानाच्या आतमध्ये जय हिंद देवरुंग वर्सेस शिवनेरी अमने ही फाईट चालू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या 7 धावा या ठिकाणी खर्च केल्या दिलीप गोडे याने. दुसरं षटक कोणाच्या खांद्यावरती दिलं जाईल संघनायकाच्या माध्यमातून दशरथ पाटील. ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी पहिली सुरुवात चांगली केली गेली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. ती अबाधित ठेवणं गरजेचं आहे. सातत्याला मित्र खूप महत्व आहे. सातत्यपूर्वक कुठलीही कामगिरी तुमच्या हातामधून होईल तर तुमच्या नावाचा निश्चित बोलबाला राहील. म्हणून तर म्हटलं जातं नाही की झिजतोय तो चमकतोय, आणि खऱ्या अर्थाने ज्याचं झिजणं जसं असेल तसं त्याचं चमकणं असतंय. दशरथ पाटील ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी तयार होतोय, सज्ज होतोय. या ठिकाणी ओव्हर क्रमांक 2 पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या. या ओव्हरमध्ये पाहूया किती धावांची लयलूट केली जाईल. संतोष जोशी ऑन स्ट्राईक. प्रहार केला जातो, आक्रमण केला जातो. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल प्रेक्षक. चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार. चौकार. जोशी सर यांच्या माध्यमातून आणि चौकार येतोय. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतर मात्र 2 डॉट चेंडू प्रेशर वाढलं होतं. सिंगलने खेळ रोटेट केला आणि यावेळेस दशरथ यांच्यावरती प्रति हल्ला चढवत असताना या ठिकाणी पाहतोय स्क्वेअर कट आपणातून पाहायला मिळतंय. कव्हरच्या रिझनला चेंडू जातोय, मिस फील्ड
आणि या ठिकाणी चेंडू मात्र 1 2 का 4 सीमा बाहेर येतोय चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार या ठिकाणी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये रेग्युलर क्रिकेटमध्ये ज्याने हाकार माजवला होता असे संतोष जोशी आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. त्याखाली आपण पाहिलं तर लाईव्हची सिस्टम नव्हती. आज ती सिस्टम आहे की सर्वांना एखाद्या खेळाडूचे परिचय होते. परंतु हा असा एक खेळाडू आहे की या ठाणे जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यामध्ये जर खेळ करायचा असेल तर त्यांच्याकडे गाड्यांची लाईन लागायची की आज माझ्या टीममध्ये खेळ, आज माझ्या टीममध्ये खेळ. एवढा प्रॉपर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. आणि बॅकवर्ड असलेल्या ग्रीनला मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी शॉट पाहिलं ग्रीनला अडवला जातोय. सिंगलने खेळ पुढे जातोय. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 16. गुरुनाथ चोरगे आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. या वेळेस शिवनेरी आमने संघाने आपण पाहिलं तर जेव्हा या फॉरवर्डमध्ये इंटर केलं, आगमन केलं, तेव्हापासून त्यांची दहशत खूप चांगली राहिली गेली. परंतु या टीममध्ये आपण जर पाहिलं नवीन खेळाडूंचा भरणा कमी पाहायला मिळते. त्या कारणास्तव आपण पाहतोय की चालू हंगामामध्ये एक पिशे येथे त्यांनी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावली होती. 2 सामने जिंकतात नंतर गडबड होते, परंतु त्या ठिकाणी मात्र कस लावला गेला होता. यावेळेस मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये चुकी पाहायला मिळाली आहे. या ठिकाणी असं वाटलं झेल कलेक्ट केलं गेलं, परंतु सहज सोपा झेल मात्र आपली झोलीमधून निसटला गेला, धरतीला दान झाला आणि सिंगलने खेळ पुढे झाला. धावसंख्या 17 अंकावरती. आज ग्राउंडवरती खूप वेगाने हवा वाहते. पवन राजाही या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा ऑन साइडला काऊ कॉर्नरला चेंडू जातोय. थोडेसे पंबलिंग पाहायला मिळाली. त्यानंतर लगेच एकीचा दुसरीमध्ये परिवर्तन या ठिकाणी दिसून येते आणि पाहता पाहता तिसरी धाव घेण्याचा नाहक प्रयत्न केला गेला आणि प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. क्या बात आहे. या ठिकाणी पाहतोय अजून एक मोठं नाव क्रिकेट जगतातील विष्णू पाटील येतोय खेळपट्टीवरती. मागील हंगामामध्ये विचार केला तर थोडीशी इजा डोळ्याला झाल्यापासून हा खेळाडू कुठेतरी बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळते. परंतु पिशे येथे त्यांनी मात्र चांगला खेळ दाखवला होता आणि त्या खेळीच्या जोरावरती आपण जर पाहिलं तर त्या चषकामध्ये प्रथम क्रमांकावरती नाव कोरण्यात आलं. या हंगामामध्ये आपण जर पाहिलं तर एक चांगलं काम नेहमी होताना पाहायला मिळालं. पाहूया विष्णू पाटील. या ठिकाणी आपण पाहतोय की एक चांगल्या चेंडूची समाप्ती केली जाते. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 19. ओव्हर क्रमांक या ठिकाणी दुसरं समाप्त झालं. या ओव्हरमध्ये आल्या 12, पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 7, 2 ओव्हरमध्ये झाल्या एकंदरीत 19. उर्वरित 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. वार पलट वार क्रिकेटचा मूळ सूत्र आहे. पाहूया या ठिकाणी आता तरी सामना बॅलन्स आहे मी तर म्हणेन, कारण 10+ किंवा 10 ची सरासरी एक चांगली धावसंख्या आहे या ठिकाणी. दोन ओव्हरमध्ये पाहूया किती धावांची मजल मारली जाईल या ठिकाणी. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते तशीच जर राहिली तरी कॅल्क्युलेशन दोन्ही टीमच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल. आज उद्घाटनीय दिवस आहे, उद्घाटनीय मॅच आहे, म्हणून या क्रिकेटच्या ग्राउंडवरती किती धावा सेफ असतील हे वर्तवणं कुठेतरी चुकीचं राहील. 1-2 मॅच नंतर आपण सांगू शकतो की आजचा दिवस कोणाच्या बाजूने जाईल. या ठिकाणी नवीन गोलंदाज जगदीश ठाणगे येतोय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. गोलंदाज टर्न होतोय. क्या बात आहे. आक्रमण जरूर केला गेला. गॅप मोठा शतरक्षक पोहोचला जातोय. क्या बात आहे. अचानक फ्रेम मध्ये या ठिकाणी पाहतोय आपण हरिश्चंद्र केने पोहोचला जातोय. चेंडूला स्टॉप केले जाते. एक चांगली रनिंग
केली गेली आणि तदनंतर चेंडूला मात्र अडवण्यात आलं. 2 धावा नाही थांबू शकत. 2 धावेने धावसंख्या 21-21 या अंकावरती जाऊन पोहोचते. जगदीश ठाणगे आपण जर पाहिले की चांगला गोलंदाज आहे, पाहूया. सातत्यपूर्वक कामगिरी करणं गरजेचं आहे. फ्लाइट एट डिलिव्हरी, चेंडूवरती आक्रमण जरूर केला आहे. आता मात्र चेंडू नाही थांबत, जातो सीमा पार, येतोय दणदणीत चौकार. या 4 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 25 धावा लागल्या गेल्या आहेत. 45-50 पर्यंत तरी धावसंख्या असणं गरजेचं आहे, कारण जैन देवरुंग संघाकडे सुद्धा चांगले खेळाडू अर्थात बॅटरचा भरणा आहे आणि या ठिकाणी तो प्रयत्न खऱ्या अर्थाने आपण पाहतोय संतोष जोशी सर दाखवत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी चौकार लागल्यानंतर बॅकफुटवर होते, तदनंतर मात्र मागे वळून पाहिलं नाही आहे. 3-4 चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. 22 धावा नाबाद त्यांच्या बॅटमधून. आता मात्र इथेही पाहतोय आपण पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू मात्र थोडीशी फसवेगिरी करताना 2 धावा या ठिकाणी होत आहेत. कंप्लीट. हॅलो, गोळगावचे माजी उपसरपंच सत्यवान भगवान पाटील यांचं सुद्धा आगमन झालेले आहे. सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम सत्यवानजी, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे क्रीडा मंचावरती. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित मान्यवर सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढलेला आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण आणि सिंगल वरती ज्या ठिकाणी पाहतोय आपण खेळ थांबला गेला आहे. दिलीप गोडे यांनी चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावसंख्या पुढे सरकली धापलकावरती 28 या अंकावरती. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या धापलकावरती 28 लागली गेली. 9 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. एक चांगली लढत, चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्राचा या ठिकाणी खेळ चालू आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ. पुन्हा एकदा जगदीश यावेळेस ऑन साइडला खेचला आहे. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू डीप मध्ये येतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फेकी ही झाली, बट 2 धावा नाही रोखू शकत. हिम्मत दाखवली आणि हिमतीला दाद देत असताना एकीच दुसरीमध्ये परिवर्तन होतंय. धावसंख्या पुढे सरकते 30 या अंकावरती. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी पवन राजा हे आपल्याला पाहायला मिळते. खूप जोराने मैदानाच्या आतमध्ये हवा वाहताना दिसते. आनंद लुटतंय. जणू काही आपण पाहिलं त्या क्रीडा नगरीवरती एक नृत्य सादर करत असताना पवन राजा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे चेंडू यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि काय किपिंग केली गेली आहे. बर्थडे बॉय हा इथं आपण पाहिला, त्यांचा वाढदिवस आहे. आपण लाईव्हच्या माध्यमातून चेक करूया. थर्ड अंपायर दिला गेला आहे. पंच भाऊ पाटील लाईव्ह टीमच्या माध्यमातून जुडले जातील. योग्य तो निर्णय दिला जाईल. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आपल्या घरामध्ये बॅटर सेफ आहे का हे पाहिलं जाईल. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 30 आहे. 30 ओव्हर क्रमांक या ठिकाणी पाहतोय आपण तिसरं कंप्लीट होत आहे. शेवटचा अंतिम ओव्हर पाहूया. हाणामारीचं ज्याला म्हटलं जातं, ठोसा ठोसीचं कोण कुणावरती होतं हॅवी हे पाहूया. 3 ओव्हरमध्ये 30 म्हटलं तर 10ची सरासरी राखली गेली आहे आतापर्यंत. या फलंदाज या ठिकाणी बाद होते. उत्कृष्ट किपिंगचं प्रदर्शन त्या ठिकाणी डोळ्यांचं पारणं हरणार असं कामगिरीचं चांगलं प्रदर्शन. याच्यानंतर गौतम रानोले पण तयार राहायचं आहे. यातील विजेता संघ आपल्याशी 2 हात घेणार आहे. या हंगामामध्ये रानोल टीम सुद्धा चांगलं काम करते. थोड्याच वेळात आपण पाहुण्यांच्या स्वागताला सुरुवात करणार आहोत. शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी या ठिकाणी सज्ज होत आहेत, तयार होत आहेत मच्छिंद्रजी केणे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल.
ही शेवटचा ओव्हर आहे. या ठिकाणी आपण जर पाहिले तर मनोहर येतोय. मनोहर आणि संतोष जोशी सर पाहूया गोलंदाजी कशा प्रकारे खबर घेतली जाईल की आपल्याच अंदाजामध्ये नैसर्गिक गोलंदाजी करत असताना धावांची रोख ज्या पद्धतीने लावली आहे ती कायमस्वरूपी राहील याच्यासाठी पाहूया. गोलंदाज मजेंद्र केने टर्न होते गोलंदाजी मार्क वरती छोटंसं रनअप आहे. पंचांच्या उजव्या बाजूचा टाकण्यासाठी तयार. चला वेळ कमी खर्च करा विनंती असेल. प्रत्येक टीमला वेळेचा पाबंदी आहे आणि त्यानुसार खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं अनिवार्य आहे. गोलंदाज टर्न होतोय. डावकर शैलीचा फ्लाईट ॲट डिलेव्हरी स्लोचा मारा केला. क्या बात आहे. पडल्यानंतर टर्न ही घेतला जातोय आणि नेहमी ज्या वेळेस बलून डिलिव्हरी हाताळली जाते किंवा फ्लाईट ॲट डिलिव्हरी हाताळली जाते ना तेव्हा बॅटरला त्याचा कुठेतरी डबल माइंडमध्ये विचार करावा लागतो. चेंडूपर्यंत पोहोचायचा आहे की चेंडू येण्याची वाट बघायची आहे. आता मात्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला बॅटर संतोष जोशी याने ऑन साईडला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धावावरती समाधान. पहिल्या चेंडूपासून या ठिकाणी प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 31. संतोष जोशी सर 4 चौकारांच्या सहाय्याने मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. मनोहर केने पाहूया या ठिकाणी प्रथमच स्ट्राईकला येतोय. एक स्फोटक अंदाजामध्ये नेहमी खेळी त्यांची पाहायला मिळते. इथे काय घडतंय. भरपूर वेळ दिला टायमिंग दिला चेंडूला मात्र खेळून दिलं एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला क्षेत्ररक्षक बनल प्रेक्षक. चेंडू निघून जातो सीमा पार. येतोय चौकार. एवढा वेळ दिल्यानंतर कोणीही फटका सहज खेळू शकतोय. आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू ही त्याच पद्धतीचा होता परंतु तिथं अंदाज लावता आला नव्हता. तदनंतर मात्र आपण पाहिलं तर चेंडूच्या लाईनपर्यंत पोहोचण्याचा जोशी सरांनी प्रयत्न केला. स्ट्राईक रोटेट झाली आणि काय फटका खेळला गेला या ठिकाणी मनोहर केने यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं चौकाराने अकाउंट ओपन केला जातोय मनोहर याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शॉट ठेवला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलला जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं बट 2 धावा नाही रोखू शकत. तिसऱ्या धावीचा प्रयत्न नाही होत. स्ट्राईक मनोहरकडे ठेवण्याचा या ठिकाणी जोशी सरांचा प्रयत्न. कारण पहिल्या चेंडूपासून या ठिकाणी फाईट करतायत तर शेवटच्या ओव्हरपर्यंत थोडासा थकवा निश्चित असेल शरीरावरती. 40+ हा क्रिकेट आहे आणि 50+ हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आक्रमण केला गेला आहे. गॅप मोठा नाही. धावांचा टोटा. चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेसही आक्रमण जरूर केला. ऑनसाइडला चेंडू निघून येतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि अतिशय वेगाने दुसरी धावी पूर्ण केली गेली आहे. मनोहर केने नाही थांबत. तिसरीचा आहे आगाज प्रयत्न केला होता. चांगली स्फूर्ती एनर्जी पाहायला मिळते. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतो. धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 43 43 44 धावांचं या ठिकाणी टार्गेट ठेवला गेला आहे जय हिंद देवरुंग टीम समोर. चला शिवनेरी आमने आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सजवून घ्यायचं आहे. ज्यावेळेस प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल या सामन्याचं दुसऱ्या सत्राचं धावतं वर्णन करण्यासाठी तयार होतील उमेश पाटील.
या ठिकाणी उद्घाटन समारंभासाठी उपस्थित झालेले तुम्हा सर्वांचे लाडके या पंचकृषीचे संस्थापक अध्यक्ष त्याचबरोबर विद्यमान अध्यक्ष अण्णा अर्थात मान्य श्री सर्वांचे लाडके भरत पाटील ज्येष्ठ नागरिक यांचा या ठिकाणी येतो स्वागत आणि सन्मान केले जाते। राजेंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहू शकता सर्वांचे लाडके अण्णा यांचा या ठिकाणी येतो स्वागत आणि सन्मान या स्पर्धेची उबदार शॉल त्याचबरोबर गोड आठवण म्हणून मोमेंटस देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। तसेच गोवे गावचे प्रथम नागरिक सरपंच मॅडम सन्माननीय पूजा सागर पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही येतोजी स्वागत आणि सन्मान केले जाईल। मी विनंती करतो सन्माननीय सौ कविता तुषार पाटील आपल्या शुभ हस्ते सरपंच मॅडम पूजा सागर पाटील यांचा येतोजी स्वागत आणि सन्मान करायचा आहे। आपण पाहू शकता प्रेम दिल्याने प्रेम मिळतं, अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आणि खऱ्या अर्थाने या गावाची घोडदौड सांभाळणारी व्यक्ती अर्थात नारी शक्ती पराशक्ती असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे। आणि या ठिकाणी सन्माननीय पूजा मॅडम यांचा येतो स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्याचबरोबर आमच्या गावचे उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत, सन्माननीय सौ कविता तुषार पाटील मॅडम यांचाही आपण येतो स्वागत आणि सन्मान करायचा आहे। मी विनंती करतोय सन्माननीय पूनमजी पाटील मॅडम यांना की त्यांचा येतोजी स्वागत आणि सन्मान करायचा आहे। मान सन्मानासाठी आयोजित केलेली ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक मान्यवरांचा येतोजी स्वागत आणि सन्मान पूजन स्तवन केलं जाते। छोटीशी का होईना प्रयत्न या टीमच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचं पाहायला मिळते। तदनंतर या ठिकाणी सन्माननीय पिंपलगावचे उपसरपंच मॅडम सुनीता पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आपण करूया येतोजी स्वागत आणि सन्मान। सरपंच मॅडम अर्थात पूजा पाटील मॅडमला विनंती आहे, यस सन्माननीय पूनमजी पाटील मॅडमला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय सुनीता पाटील मॅडमचा येतोजी स्वागत आणि सन्मान करायचा आहे। स्पर्धेची उबदार मायेची शॉल त्याचबरोबर स्पर्धेची गोड आठवण मोमेंटस ट्रॉफी देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। तसेच या ठिकाणी सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य मॅडम पूनम नीलम पाटील मॅडम या ठिकाणी आहेत, त्यांचाही आपण करूया येतोजी स्वागत आणि सन्मान। मी विनंती करतोय सरपंच मॅडम पूजा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते पूनमजी मॅडम यांचा येतोजी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे। आमच्या गावातील ग्रामपंचायत सदस्य मॅडम आपण पाहू शकता या ठिकाणी त्यांचा केलाच जातोय या ठिकाणी येतोजीचा स्वागत आणि सन्मान। यस स्वयंभू गणेश मंडळ अध्यक्ष तसेच या विभागातील एक नामांकित व्यक्तिमत्व सन्माननीय तुषार शिवाजी पाटील साहेब या ठिकाणी आपण पाहतोय। क्रीडा क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो की सांस्कृतिक क्षेत्र असो या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे सन्माननीय या ठिकाणी आपण पाहू शकता तुषारजी पाटील साहेब यांचा येतोजी स्वागत आणि सन्मान केला जातोय। सन्माननीय बंडूजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय तुषारजी पाटील साहेबांचा येतोजी स्वागत आणि सन्मान करायचा आहे। प्रेम दिल्याने प्रेम मिळतं नेहमी आपण म्हणतोय आणि अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। तसेच या ठिकाणी सन्माननीय सत्यवानजी पाटील साहेब आहेत, त्यांचाही आपण करूया येतोजी स्वागत आणि सन्मान। मान्य श्री सत्यवानजी पाटील साहेबांना विनंती आपण समोर यायचं आहे, आपलाही केले झाले या ठिकाणी येतोजी स्वागत आणि सन्मान। मान्य श्री बंधूजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण त्यांचा येतोजी स्वागत आणि सन्मान करायचा आहे। आपण पाहू शकता आपल्या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान चालू आहे। सन्माननीय सत्यवानजी भगवान पाटील साहेबांचा येतोजी स्वागत आणि सन्मान बंडूजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पाहायला मिळतोय। मायेचे उबदार शॉल त्याचबरोबर ट्रॉफी मोमेंट देऊन त्यांना येतोजी स्वागत आणि सन्मान दिला जातोय। स्वागत आणि समारंभ आपण तुर्तास थांबूया, खेळाला सुरुवात होते आणि कॉम्बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत
उमेश पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद मनोज ठाकरे सर. तर सामन्यातील दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. पहिल्या सत्रामध्ये 43 धावा बनवल्या गेल्या शिवनेरी आमने संघाकडून आणि देवरुंग संघासमोर 44 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तर पहिला फलंदाज तिथे बाद झालेला आहे देवरुंग संघाचा. झेलबादच्या स्वरूपात पहिला फलंदाज दिलीप गोडे हा फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज रामदास मैदानामध्ये आलेले आहेत आणि गोलंदाजीसाठी सज्ज झाले संतोष जोशी. एक धाव दिल्यानंतर एक विकेट, मात्र महत्वाचा विकेट संतोष जोशी सरांनी इथे घेतलेला आहे. फलंदाजीमध्ये सुद्धा 26 धावा त्यांच्या मार्फत बनवल्या गेल्या. चांगलं योगदान शिवनेरी आमने संघाला त्यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे. आज मात्र विष्णू पाटील फारसा चमकला नाहीये. खूप मोठी अपेक्षा होती विष्णू पाटील याच्याकडून, परंतु अवघ्या 2 धावा काढून तो बाद झाला. संतोष जोशी यानंतर अतिशय सुरेख असा चेंडू होता ड्राईव्ह केलेला ऑन साईडला, दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केलेली आहे. आणि जोरात इथे हवा सुटलेली आहे मैदानात आणि नक्कीच 3 धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 4. 44 धावांचं आव्हान आहे, त्यामुळे पॉवर प्लेचं षटक खूप महत्त्वाचं असणार आहे. या षटकामध्ये 10+ धावा आल्या तर नक्कीच इथे विजयाच्या दिशेने वाटचाल होईल. संतोष जोशी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 धावा खर्च केलेल्या आहेत. एक महत्त्वाचा फलंदाज बाद केलेला आहे. यावेळेस मात्र कट केलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत, फक्त आणि फक्त एक सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये संतोष जोशी यांच्याकडून पाहायला मिळत आहे. धावसंख्या होती ती 5. एक बाद 5. 44 धावांचं आव्हान आहे. सागर पाटील फॅन टीम जय हनुमान गोवे आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026 असा स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातील पहिली लढत शिवनेरी आमने, या वेळेस अप्रतिम असा चेंडू. शिवनेरी आमने विपक्ष जय हिंद देवरुंग. तर 44 धावांचं टार्गेट देवरुंग संघासमोर आतापर्यंत फक्त 5 धावा आलेल्या आहेत. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. कमालीची गोलंदाजी संतोष जोशी यांच्याकडून होत आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मोठे फटके मारण्याची संधी मात्र दिलेली नाही आहे. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा ते पूर्ण केलेली आहे. 2 धावांची संघाची धावसंख्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र फलंदाज होईल धाव बाद. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 1 बाद 7 अशा धावा झालेल्या आहेत त्या जय हिंद देवरुंग संघाच्या. आणि कम्पेअर केलं पहिल्या इनिंगला तर आमने संघाची सुद्धा पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, मात्र विकेट्स त्यांचा पडला नव्हता. इथे मात्र 2 विकेट्स पडले आहेत. 7 धावा आलेल्या आहेत. धावा मात्र सेम आहेत, 7-7. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 7 धावा आलेल्या आहेत. 44 धावांचं आव्हान आहे 4 षटकामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. विराज गोडे. आज त्यांचा वाढदिवस आहे. क्या बात आहे. आणि वाढदिवसा दिवशी मात्र इथे चांगली फलंदाजी करून वाढदिवसाचा जो दिवस आहे तो गोड करण्याचा प्रयत्न नक्कीच इथे असेल तो विलास गोडे याचा. क्रमांक 2 वर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज शरद केने. अतिशय अप्रतिम असा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर फेकला गेला चेंडूला. निर्धाव चेंडू होते. सुरुवात मात्र चांगली केलेली आहे शरद यांनी. निर्धावच्या स्वरूपात पहिला चेंडू फेकलेला आहे. शरद केने गोलंदाजी करतो दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस मोठा फटका आलेला आहे.
क्षेत्ररक्षक मनोहर केनी येतोय चेंडू खाली. आणखी एक फलंदाज बड्डे बॉय मात्र इथे निराशा करताना. तिसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे जय हिंद देवरुंग संघाचा. विलास गोडे हा फलंदाज बाद होतोय. फारसं काही करता आलं नाहीये. फक्त आणि फक्त 0 या धावसंख्येवर बाद झालेले आहेत. खाता खोलता आलेला नाहीये बड्डे बॉयला. नवीन फलंदाज येतो हरिचंद्र केने. तिसरा फलंदाज हरिचंद्र केने येतोय. नवीन फलंदाज. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. यावेळेस टॅप केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक आलेले आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत हरिचंद्र यांनी. धावसंख्या होते 2 धावांशी 9. 3 बाद 9. 44 धावांचा पाठलाग करताना जय हिंद देवरुंग हा संघ आणि शिवनेरी आमने संघाचा विचार केला तर ओमसाई पिसे येथे जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेचं मात्र विजेतेपद या संघाने पटकावलं होतं. पुन्हा एकदा शरद केने गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. समोर फलंदाज हरिचंद्र. यावेळेस पुन्हा एकदा कटचा फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक चांगलं होत आहे. फक्त मिळते एक सिंगल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या होती ती 10. 3 बाद 10. दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये शरद केने गोलंदाजी करतोय. आतापर्यंत अप्रतिम अशी गोलंदाजी राहिली आहे. 3 धावा खर्च केल्यात. एक फलंदाज बाद केलेला आहे. शरद केने पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज दिलीप निलकंठ. अतिशय सुरेख असा ड्राईव्हचा फटका सजवलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. फक्त ने फक्त एक सिंगल मिळतंय. सिंगलच्या साह्याने धावसंख्या होती ती 11. दुसरे षटक मार्गस्थ आहे. 44 धावा बनवायच्या आहेत. पण ते धावा बनवताना जी सुरुवात पाहिजे होती सुरुवात मात्र मिळालेली नाहीये देवरुंग संघाला. 3 फलंदाज त्यांच्या 11 या धावसंख्येवर बाद झालेले आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस मात्र मोठा फटका मारायचा होता. जोरात बॅट देखील फिरली होती परंतु चेंडू येतो वाईट बॉल. अवांतर वेलकम तानाजी पाटील जवानमान संघाचे अनुभवी उत्कृष्ट असे खेळाडू सुस्वागतम. धावसंख्या होती ती 12. पुन्हा एकदा शरद केने येतोय. यावेळेस मात्र टॉप एज आणि फलंदाज बाद. चौथा फलंदाज बाद झालेला आहे देवरुंग संघाचा 12 या धावसंख्येवर. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये 4 बाद 12 अशा धावा झालेल्या आहेत त्या जय हिंद देवरुंग संघाच्या. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 32. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. प्रत्येक ओव्हरमध्ये 16 धावा बनवाव्या लागतील. हॅलो. यानंतर लगेचच रांजनोली संघाचा सामना होणार आहे जिंकणाऱ्या संघासोबत. पाणी घेऊन जायचं आहे. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. नवीन फलंदाज येतो या जगदीश ठाणगे आणि गोलंदाजीमध्ये वळी बदल. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे मनोहर केनी.
2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये फक्त 12 धावा आलेल्या आहेत. 4 फलंदाज बाद झाले आहेत. तर उर्वरित 2 षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत ते 32. यानंतर गावदेवी रांदोळी संघाने तयार राहायचं आहे. क्रमांक 3 वर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे मनोहर केने, अष्टपैलू खेळाडू. समोर फलंदाज निलकंठ. यावेळेस अप्रतिम असा चेंडू येतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात करताना मनोहर आपल्या संघासाठी. धावसंख्या फक्त 12. 11 चेंडू आणि 32 धावांची गरज. यावेळेस अप्रतिम असा फटका क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. 1 धाव मात्र मिळते देवरुंग संघाला. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 13. आज मैदानामध्ये जोरात अशी हवा सुटलेली आहे. मनोहर केने पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. समोर जगदीश. यावेळेस मिस टाइम आहे. चेंडू हवेत आहे. सेफ लँड होताना इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातून होतोय चूक. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, येतोय चौकार. नक्कीच हवा जास्त असल्यामुळे चेंडूचा अंदाज इथे मात्र क्षेत्ररक्षकाला बांधता आला नाहीये. एक चौकार आलेला आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 17. 4 बाद 17 धावा झालेल्या आहेत. तिसरे षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामध्ये मनोहर केने हा गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज जगदीश. यावेळी आखो टप्प्याचा चेंडू पुल केलेला आहे. चेंडू जातोय एका टप्प्याने सीमा रेषा बाहेर, येतोय आणखी एक चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 21. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या आहेत 23. 8 चेंडू 23 धावा. जगदीश ठाणगे लागोपाठ दुसरा चौकार आलेला आहे त्यांच्या बॅटमधून. यावेळेस अतिशय सुरेख असा फटका. चेंडू येतोय समालोचन कक्षाकडे आणि हा येईल एक दमदार षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 27. आता 7 चेंडू 17 धावांची गरज. काय फलंदाजी केली जगदीश ठाणगे यांनी. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये चांगलीच इथे धुलाई त्याने चालू केलेली आहे मनोहर केने याची. शेवटचा चेंडू या षटकातील. 7 चेंडू 17 धावांची गरज. एक महत्वाचा चेंडू या सामन्यातील सोडून दिलेला आहे. यावेळेस चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. या पंचांचा शर्त व्हाईट बॉल. अर्थातच परत हा चेंडू टाकावा लागेल. धावसंख्या होती ती 18. आता 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. 7 चेंडू 16 धावा. अतिशय महागडं असं शतक मनोहर केने याचं. यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे जोशी सर, पण 2 धावा मात्र अडवू शकणार नाहीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज जगदीश ठाणगे धावबाद. नक्कीच ही धाव घेणे गरजेचं होतं का. 2 धावा आल्या होत्या. धावसंख्या होती ती 30. आता 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. चांगली फलंदाजी करत होते जगदीश ठाणगे, मात्र ही धाव कुठेतरी घेण्याचा प्रयत्न केला. तिसरी स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला आणि धावबाद झाले. मी म्हणते हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरतो की काय, कारण मनोहर केने याच्या गोलंदाजीवर आतापर्यंत विचार केला तर 18 धावा घेतलेल्या होत्या
आणि चांगली फलंदाजी जगदीश ठाणगे यांनी केली. 16 धावा वैयक्तिक बनवल्या, मात्र दुर्दैवीरित्या ते धावबाद झालेले आहेत. ज्या क्षणी त्यांना त्यांची गरज होती संघाला या शेवटच्या ओव्हरीमध्ये, मात्र ते बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज येतोय किरण केने. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. पप्पू केने येतोय. 6 चेंडू 14 धावा. अप्रतिम असा चेंडू पडल्यानंतर ऑस्टमच्या बाहेर निघाला होता. व्हाईट बॉल येतोय. 31 धावा झालेल्या आहेत. आता 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. पप्पू केने शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज किरण केने. अकुटप्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला गेला, बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. फलंदाज होईल धावबाद. शेवटचे 5 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत ते 13. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. पाच चेंडू आणि 13 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये मच्छिंद्र केने. नक्की जगदीश ठाणगे ची विकेट जी होती, मात्र टर्निंग पॉइंट इथे ठरताना शेवटच्या चेंडूवर धावबाद झाले होते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि धावबाद झाले. नवीन फलंदाज मच्छिंद्र केने येतोय. यावेळेस अप्रतिम असा चेंडू होता, रक्षात्मक पद्धतीने खेळला गेला होता. एक सिंगल मात्र मिळते. एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या होती ती 32. 4 चेंडू 12 धावांची गरज. 4 चेंडू आणि 12 धावा. समोर फलंदाज किरण केने. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, स्लाइस केलेला आहे चेंडूला. 1 धाव पूर्ण, चांगले क्षेत्ररक्षण होत नाहीये. दुसरे धावेचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. तर 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. धावसंख्या होती ती 34. 3 चेंडू 10 धावा. एका मोठा फटक्याची इथे गरज, मात्र तो फटका कोणाच्या बॅटमधून येईल, किरण केने की मच्छिंद्र केने? पप्पू केने. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. व्हाईट बॉल. 3 चेंडू आणि 9 धावा. पहिलाच सामना आणि पहिलाच सामना इथे रंगतदार अवस्थेमध्ये. इथे मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न, अंधाधुंद इथे फलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू येतोय. 2 चेंडू 9 धावांची गरज. 2 मोठे फटके मारावे लागतील किरण केने याला. 2 चेंडू 9 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रतिमसा चेंडू. फलंदाज बाद. नक्कीच शेवटचा चेंडू आहे आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. जगदीश ठाणगेची विकेट इथे कुठेतरी महत्वाची ठरताना तो टर्निंग पॉइंट ठरला. शेवटच्या चेंडूवर मात्र धावबाद झाला होता. 2 चौकार 1 षटकार ज्याच्या बॅटमधून आला होता आणि नक्कीच जगदीश हा सामना बघत असेल आणि त्याची विकेट किती महत्वाची होती ते त्याला आता समजलं असेल. नवीन फलंदाज तो राजू केने. 1 चेंडू 9 धावांची गरज. गावदेवी रांजनोळी, VS एंटरप्राइजेस गावदेवी रांजनोळी संघाचा कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यावेळेस ड्राईव्ह केला, शेवटचा चेंडू होता आणि अशा प्रकारे शिवनेरी आमने या संघाने ते विजयी सुरुवात केलेली आहे. अभिनंदन शिवनेरी आमने. हार्ड लक. जय हिंद देवरुंग. गावदेवी रांजनोळी संघाचा कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मंडळ